खासदार लंकेंच्या पारनेरमध्ये राजकीय घडामोडींना वेग, नगराध्यक्षांचा राजीनामा, मवियाचे 11 नगरसेवक सहलीवर। खासदार लंकेंच्या होम ग्राउंडवर राजकीय घडामोडींनी वेग घेतलाय। पारनेर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष नितीन आडसूळ यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलाय। दरम्यान आडसूळ यांनी राजीनामा देताच महाविकास आघाडीचे 11 नगरसेवक सहलीवर गेले असून पुढील आठवड्यात नगराध्यक्षांची निवड प्रक्रिया होण्याची शक्यता आहे। पारनेर नगरपंचायतीत सध्या महाविकास आघाडीचे बहुमत आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी राजीनामा दिला होता। त्यानंतर खासदार निलेश लंके यांनी नगराध्यक्षपदी सर्वानुमते नितीन आडसूळ यांची 1.25 वर्षासाठी निवड केली। परंतु बदलती राजकीय समीकरणे व लोकसभा विधानसभा निवडणुकांमुळे आडसूळ यांना 2.5 वर्षे नगराध्यक्षपदाची संधी मिळाली। सध्या नगरसेविका डॉक्टर विद्या बाळासाहेब कावरे, सुप्रिया शिंदे, प्रियंका औटी, हिमानी नगरे, नीता औटी, योगेश मते यांच्या नावाची नगराध्यक्षपदासाठी चर्चा आहे। अंतिम निर्णय खासदार लंके घेणार असून नगराध्यक्षपदी कुणाला संधी मिळेल याकडे पारनेरकरांचे लक्ष लागले आहे। पारनेरमध्ये सध्या शरद पवार गट 7, शहर विकास आघाडी 2, अपक्ष 1, भाजप 1, शिंदे सेना 4, उद्धव सेना 2 असे पक्षीय बलाबल असून आगामी धोके ओळखून मवियाचे 11 नगरसेवक सहलीवर गेलेत।